बातमी मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाची। हा अर्थसंकल्प वादात सापडलेला आहे। विद्यापीठाचा मनमानी अर्थसंकल्प रद्द करा अशी मागणी युवा सेनेनं हायकोर्टात केलेली आहे। तशी याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी या सगळ्या संदर्भातली संपलेली आहे। आपण पाहतोय नुकताच विद्यापीठानं अर्थसंकल्प सादर केला आणि यावरून टीका होतीये। पाहुयात याचिकेतील प्रमुख मागण्या आणि आक्षेप काय आहेत। अर्थसंकल्प कायदेशीर प्रक्रिया न राबवताच चर्चेविनाच मंजूर करण्यात आलाय असा युवा सेनेचा आरोप आहे। तर कारभारात पारदर्शकता नाहीये, कायदेशीरपणाचा अभाव आहे असं सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे। तसंच विद्यापीठात कायद्याचे काटेकोर पालन विद्यापीठाद्वारे करता येत नाहीये, विद्यापीठ करत नाहीये असा सुद्धा आरोप होतोय। अर्थसंकल्प व्यवस्थापन परिषदेतच मांडला नाहीये आणि त्यामुळे अशा प्रकारे मंजुरीला काहीच अर्थ नाहीये असं युवा सेनेनं म्हटलेलं आहे। अर्थसंकल्पाचा मसुदा आधी शेवटच्या क्षणी देण्यात आला, हा सुद्धा एक आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे युवा सेनेतर्फे। तर याचिकाकर्त्याला अधिसभेत हरकतीचा मुद्दा मांडू देता आलाच नाहीये आणि त्यामुळे याला काहीही अर्थ नाहीये। बजेटचा सुस्पष्ट उल्लेख व्यवस्थापन परिषदेच्या अजेंडामध्ये सुद्धा केलेला नाहीये। तर अर्थसंकल्पीय अधिसभा 15 मार्च पूर्वी घेण्याचं बंधन असतं, ते बंधन काही पाळलं गेलं नाहीये, हा सुद्धा एक युक्तिवाद आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही युवा सेनेचे सिनेट सदस्य आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, मॅडम तुम्ही सांगा, मला एक रिट पिटिशन दाखल करण्यात आली होती। अर्थसंकल्प जो सादर झाला याच्या विरोधात खरं तर युवा सेना आक्रमक झाली आणि त्यानंतर तुम्ही रिट पिटिशन दाखल केली। आज याची सुनावणी होती। दीर्घकाल युक्तिवाद देखील झाल्याचं समजतंय। काय नेमकं आजच्या या सुनावणीत झालं? निश्चितच आज अर्थसंकल्पाविरोधात आम्ही उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती, याचिका दाखल केली गेली होती आणि आमच्या वकिलांकडून दीर्घकाळ खूप चांगल्या पद्धतीने युक्तिवाद करण्यात आला आणि या युक्तिवादादरम्यान कोर्टानेच आम्हाला निदर्शनास आणून दिलं की जी 22 मार्चची जी आमची अधिसभा घेण्यात आली होती ही बेकायदेशीर नसून तर 12 मार्चची जी देखील व्यवस्थापन परिषदेची जी बैठक होती ती देखील बेकायदेशीर आहे, हे आम्हाला कोर्टाने निदर्शनास आणून दिलं। आणि मग त्यानंतर कोर्टानेच आम्हाला सांगितलं की आपण कृपया या बाबतीत अमेंडमेंट करून घेऊन या आणि मग ही अमेंडमेंट करण्यासाठी आम्हाला मंगळवारपर्यंतची वेळ दिलेली आहे। 19 मुद्दे ज्या पद्धतीने विद्यापीठाने चुकीच्या प्रक्रियेमार्फत मॅनेजमेंट काउन्सिलमधनं जे बजेट आपल्या सिनेटमध्ये आणलं, ती प्रक्रियाच पूर्ण चुकीची होती, हे आम्ही मांडलं होतं आणि न्यायालयाला ते पटलेलं आहे। आणि न्यायालयाने आणखीन एक निदर्शनात आणून दिलं की ती जी व्यवस्थापन परिषदेची मीटिंग आहे त्यामध्ये जे फायनान्स कमिटीचं बजेट आलेलं होतं, तर फायनान्स कमिटीचं फॉर्मेशन हे मॅनेजमेंट काउन्सिलमधनं होतं, पण हे फॉर्मेशन त्यांनी आधीच केलेलं आहे। तर त्या संदर्भात न्यायालयाने आमच्याकडे माहिती मागितलेली आहे आणि एकंदरीत गेली 2 वर्ष इलेक्शन नसल्याकारणाने विद्यापीठ ज्या मुजोरपणाने वागत होतं त्यासाठी आम्ही सिनेटमध्ये रस्त्यावर उतरून लढा दिला। आता विद्यापीठाला सरळ करण्यासाठी हा आमचा कायदेशीर लढा आहे। नक्कीच आपण पाहिलेलं आहे की काल जी रिट पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे, आज या संदर्भात सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे आणि येत्या मंगळवारीला मुंबई विद्यापीठाला त्यांचं म्हणणं मांडण्यात यावं असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। आणि त्याचसोबत या पद्धतीची जी अधिसभा जी पार पडलेली आहे ती चुकीच्या प्रक्रियेतून पार पडली असल्याचं म्हणणं देखील आता युवा सेनेच्या वतीनं मांडण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह मी चेतन किर्दत, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।